विरोधकांमध्ये एकत्र किंवा एक सूत्रतापणा आपल्याला दिसतो का? कारण ती सुद्धा आपण एक शंका किंवा चिंता बोलून दाखवली की विरोधकांनी एकत्र राहिलं पाहिजे. आता तुम्ही याच्या आधी म्हटलं होतं की ज्यावेळी बेळगावमध्येच म्हटलं होतं की राष्ट्रवादी आमच्यासोबत किती वेळ राहतो काय माहित नाही. त्यानंतर अजितदादा काही दिवसात गेले. आता देखील म्हटलं की शरद पवार गटाच्या काही गुप्त बैठका होतात ते आपल्याला माहिती नाही. काय होतंय नेमकं? मी एवढंच बोललो होतो, जे पुन्हा बोलतो, खरं म्हणजे नाही बोललं पाहिजे मला. तिसऱ्या आमच्या अजूनही मित्रपक्ष आहेत, आमच्या महाविकास आघाडीचे सहकारी आहेत. पण एक गोष्ट आहे की आम्हाला जे सत्ताधारी पक्ष, आता काही माझ्या मंत्रिमंडळातले लोक होते, त्याच इथं मोठे मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आहेत, काही सहकारी आहेत, आपण काही एकमेकांची कामं करतो, ते सांगतात की आमचं ऑपरेशन काय काय त्याला म्हणतात, टायगर काहीतरी, ते ऑपरेशन आम्ही उबाटाचं केलं. म्हटलं आता ते राहिल्यापेक्षा त्याचे आम्ही करणार आहे. म्हणून मी त्या दृष्टीने बोललो होतो की बाबा तिथं खासदारांची अस्वस्थता आहे, कामं होत नाहीत वगैरे, त्यांना तुम्ही सांभाळून ठेवलं पाहिजे. तर त्याचा प्रयत्न करतायत सुप्रियता वगैरे, पंतप्रधानांना घेऊन त्यांच्या कामाकरता गेल्या होत्या. त्यामुळे दुसरं काय असं वाटत नाही. कारण काही पक्षांतरावरची चर्चा असेल ते जाहीर होत नाही. ते फोटो काढून पंतप्रधान कोण भेटत, ते गुप्तपणे भेटतात. परंतु अस्वस्थता नक्की आहे आणि आम्ही ते आमचे सहकारी आहेत, ते राहतील अशी आमची अपेक्षा आहे. आता पवार साहेबांची पार्श्वभूमी ही डाव्या पक्षांची आहे, त्यामुळे ते तिकडे जातील असं मला वाटत नाही. पण शेवटी काय यांचे जे त्यांना विरोधी पक्षच ठेवायचा नाही. बरेच होते. आता हर्षवर्धन पाटलांनी एकदा स्टेटमेंट केलं होते, आता मला झोप येते. तर ते काय काय चाललंय तुम्ही रोज बघताय जवळ. आत्ता मला एक आमदार बंटी पाटलांच्या घरी भेटले, माझे आमदार. ते म्हटले काय मला इतका त्रास होतो. मला म्हटले मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुझ्या सगळ्या अडचणी मी सगळ्या सोडतो, भाजपमध्ये ये, काँग्रेसचे आमदार. मुख्यमंत्री सगळे सॉल्व्ह, त्यांना विरोधी पक्षच ठेवायचा नाही. देशात आणि राज्यात अजूनही ऑपरेशन राबवले जात आहेत का? अगदी 100%. 100% पुढे कामाच्या निमित्तानं बदल्या करतो, हे करतो, काही सांगायचं नाही तर ईडी लावतो, नाहीतर सीबीआय लावतो, नाहीतर इन्कम टॅक्स लावतो. हे चालू आहे. मुख्यमंत्री मात्र याला वेगळं वळण द्यायचा प्रयत्न असं आहे, मी हा वेगळा विषय आपण तो नंतर कधीतरी घेऊ. मी एकदा कोल्हापूरला येईन व्याख्यान वगैरे द्यायला. काय झालं महाराष्ट्रात पाहिलं आपण तर एकही मोठी आधुनिक इंडस्ट्रीत आली नाही. आपल्याला माहिती आहे की ज्या चिप असतात आपल्या फोन मधल्या किंवा कुठेही, सिलिकॉन चिप ज्याला म्हणतात, त्यामध्ये आपण मागं आहोत. देशात एकही सेमीकंडक्टर चिप तयार करायचा कारखाना नाही. आम्ही सेमीकंडक्टर पॉलिसी आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात सबसिडी द्यायचा प्रयत्न केला, पण आमचं सरकार गेलं. मोदी सरकारने ती पॉलिसी पुढे चालवली, चांगली पॉलिसी चालवली आणि त्याच्या अंतर्गत एक देशामध्ये 12 सेमीकंडक्टर उद्योग आलेले आहेत. 12. महाराष्ट्रात किती आहेत? 0. ते सगळे गुजरातमध्ये आहेत, आसाममध्ये आहेत, दक्षिणेच्या राज्यामध्ये आहेत, उत्तर प्रदेशमध्ये आहेत, पण महाराष्ट्रात 0. आज ऍपल फोन सगळ्यांच्याकडे बरेच वापरतात लोक. त्या ऍपल फोनचं सब कॉन्ट्रॅक्ट करणाऱ्या कंपन्या काय आहेत? त्यात चीनमध्ये थोडीशी अडचण निर्माण झाली म्हणून भारतात आल्या. ऍपलच्या सब कॉन्ट्रॅक्टच्या 5 मोठ्या कंपन्या आहेत भारतामध्ये. त्यापैकी टाटाच्या 2 आहेत. एक फॉक्सकॉन नावाची तैवानची कंपनी. एकही कंपनी महाराष्ट्रात नाही. देवेंद्र फडणवीसांनी 17ला मोठा गाजावाजा केला होता की मी तळेगावला फॉक्सकॉन कंपन्यांना द्यायला येते. मला स्वतः माहिती आहे की ते तयार होते. इतकं झालं की ते कंपनी अधिकारी आले होते, तरी शाळा कॉलेजेस बघितली, आमची माणसाला कुठल्या कॉलेज जाणार कुठले, पण नाही गेले. ती गेली गुजरातमध्ये. जेव्हा मी उद्योगपतीने विचारतो तर कारण काय सांगतात की इतर राज्यामध्ये सिंगल विंडो पद्धत आहे, एकदम काम होतं. म्हणजे महाराष्ट्रात तुमच्या 3 विंडो आहेत. आम्हाला 3 दारं पुजावी लागतात तेव्हा आमची कामं होतात. आणि मग आमदारांचा जाच आहेच, स्क्रॅप मलाच दिलं पाहिजे, लेबर कॉन्ट्रॅक्ट मलाच दिलं पाहिजे, ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मलाच दिलं पाहिजे, नाहीतर तुझा रस्ता खोदून ठेवीन. किती उदाहरण सांगू. आणि या बीडची घटना काय झाली? बीडमध्ये एकही उद्योग नाही. एक अमित शहाचे वैयक्तिक मित्र असलेले गुजराती माणसानं, मोठ्या माणसानं बीडला
काही उद्योग टाकायचा प्रयत्न केला. खंडणीवाले आले तिथं, धमक्या दिल्या आणि त्या बिचारा सरपंचाचा खून केला. तो आमच्या पक्षात नव्हता, पण सरपंच होता, त्यानं आपल्या कामगाराला वाचवायचा प्रयत्न केला, तो खून केला. काय झालं त्या माणसाचं? तो कर्नाटका कोण येतो? त्याला राजश्रय आहे. सरकारी आशीर्वादाने सगळा गोरखधंदा झालेला आहे. महाराष्ट्रात कसे उद्योग येतील? आणि त्यावेळेस मी बोललोही होतो की देवेंद्र फडणवीस स्वतः एक हॉटलाईन करून उद्योगपतींना डायरेक्ट बोललं पाहिजे की तुम्हाला खंडणीचा त्रास देतोय. पुणे परिसरामध्ये इतका प्रचंड त्रास आहे. सातारा खंडाळा MIDC मध्ये काही मोठ्या राजकीय नेत्यांचा त्रास होता. पुण्यामध्ये त्रास आहे. खंडणी दिल्याशिवाय कामच करता येतं. कोण इथं राहील? आज इतर राज्य तुम्हाला रेड कार्पेट टाकतायत. स्वतः मुख्यमंत्री जाऊन तिथं कामं त्यांचे करतायत आणि तिथं तुमचे 3-3 ठिकाणी जावं लागतंय. अरे डावसला गेले, त्यांनी किती किती लाख कोटीचे करार केले. त्यातला एक करार कुठे केला माहितीये का? सत्यजित तांबे आमचे आमदार होते ना, त्यांची कंपनी कांदिवलीला आहे. त्या कंपनीच्या वरती 40,000 कोटीचा करार डावसला केलाय. मुंबईला तुम्हाला करता येत नव्हता. आणि कसली कंपनी, कुठं काम केले, काय झालं? 2 वर्ष झाली डावसला जाऊन, एक तरी उद्योग सुरू झालाय का? हे सगळे बोगसगिरी आहे, त्याला काय अर्थ नाही, खोटं आहे सगळं. प्रश्न असा आहे की एक प्रश्न, पहिला मुद्दा, आज उद्योगपतींना खंडणीखोरांचा त्रास होतोय का नाही तुम्ही सांगा. तुम्हाला ऐकून तुम्ही पुण्याच्या लोकांनी सांगितलं आहे का नाही सांगा. दुसरं, आज इथले विजेचे दर सगळ्यात जास्त आहेत. तिसरं, रस्त्यांची परिस्थिती काय बघा. आता इंटरनॅशनल हायवेचे त्यात काय होतंय की सरकारचं सगळं लक्ष हायवेमध्ये आहे. तर शक्तीपीठाचा तुम्ही जिथं मोठा आंदोलन सुरू केलेलं आहे, तर ते रस्ते मोठे करायचे, त्यातले 40% कमिशन खायचं. हा क्लिअर त्यांचा धंदा चाललेला आहे. त्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष आहे. महाराष्ट्रामध्ये मी 2013ला जेव्हा आम्ही केंद्रामध्ये शिक्षणाचा कायदा केला, राईट टू एज्युकेशन, त्यानंतर आम्ही ठरवलं की शिक्षकाची अर्हता तपासायची, नंतर त्याला नोकरी द्यायची. म्हणून आम्ही टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट मी महाराष्ट्रात 2011ला सुरू केली की प्रत्येक टीचरनं ती TET परीक्षा पास झाली पाहिजे, नंतर त्याची रिक्रुटमेंटची परीक्षा होईल, पण किमान अर्हता ही पाहिजे. आता जी माणसं शिकवत होती त्यांनी 5 वर्षात ही परीक्षा दिली पाहिजे असं मी सांगितलं होतं. आज महाराष्ट्रामध्ये फक्त 22% लोक TET क्वालिफाईड आहेत. आपल्या पुढच्या पिढीचं काय होणार आहे? सरकारचं लक्ष शिक्षणाकडे आहे का? आरोग्याकडे आहे का? किती पदं रिक्त पडलेली आहेत? आज कृषी महाविद्यालयामध्ये 70% जागा रिक्त आहेत. IIT मध्ये 41% जागा रिक्त आहेत. माणसं मिळत नाहीत, तुम्ही पगार नीट देत नाही, शिक्षणावर खर्च करत नाही, आरोग्यात खर्च करत नाही. तुमचं फक्त लक्ष आहे रोड कॉन्ट्रॅक्ट, पूल बांधायचे, 40% कमिशन. आता 40% कमिशन सिद्ध करणं सोपं नसतं, मला माहिती आहे. पण मी तुम्हाला उदाहरण देतो. पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे एक्सप्रेसवे झाला. एक्सप्रेस म्हणजे त्याला ऍक्सेस कंट्रोल म्हणतात की कोणी रस्ता क्रॉस करत नाही, काही नाही, दोन्ही बाजूनी हे असतं. आणि नंतर मग एक्सप्रेसवेची पद्धत सुरू झाली, बरेच एक्सप्रेसवे सुरू व्हायला लागले. UP मध्ये 13 एक्सप्रेसवे आहेत योगीच्या सरकारमध्ये. काही 6 लेनचे आहेत, काही 8 लेनचे आहेत, काही 2 लेनचे आहेत. म्हणून नेहमी कॉन्ट्रॅक्ट देताना लेन किलोमीटर किंमत काढली जाते. एकूण किलोमीटर बघत नाहीत, कारण 6 लेनचा का 4 लेनचा का 8 लेनचा, लेन किलोमीटर. तुम्ही UPच्या 13 रस्त्यांची लेन किलोमीटरची ऍव्हरेज कॉस्ट काढा. तुमचं BJP सरकार आहे ना, आमचं नाही. आणि समृद्धी महामार्गच्या 700 किलोमीटरच्या लेन किलोमीटरची कॉस्ट काढा. 40% जास्त महाराष्ट्राचे. आज UP कंपन्यांना, UPच्या सरकारी कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं असतं तर महाराष्ट्राचे 40% वाटले. कुठे गेले 40% पैसे? म्हणून तुम्हाला शक्तीपीठाचा 1 लाख कोटीचा करायचा आहे. आम्हाला त्याचा विरोध काय आहे की ठीक आहे, आपल्याला महामार्ग पाहिजेत, मोठे पाहिजे, पण शिक्षण, आरोग्य, रिसर्च आणि एकंदरीत याकरता स्किल डेव्हलपमेंट याकरता तुम्ही जी पद्धत गोळा केली पाहिजे. देश आपला गरीब आहे. आज एखादा माणूस असला, एखाद्या इथं समजा म्युन्सिपालिटीमध्ये सफाई कामगाराचं काम करत, त्याला काय 20, 25, 30 हजार रुपये पगार आहे. तोच माणूस जर एखादा PhD असला, AI मध्ये असला, इस्रायलमध्ये काम करत असला, तर त्याला 70 लाख रुपये पगार आहे. त्या 70 लाखापैकी तो 20 लाख कर देतो सरकारला. हा 20,000 घेणारा माणूस किती देतो कर? तुम्ही मनुष्यबळ विकसित केलेलं आहे.
आणि म्हणून अर्थव्यवस्थेचा आकडा जरी 6वी अर्थव्यवस्था म्हटली तरी पर कॅपिटा GDP प्रति व्यक्ती आपण किती संपत्तीचं भर टाकतो त्यामध्ये भारताचा जगात 139वा क्रमांक आहे. आणि तुम्ही विकसित भारतच्या गप्पा मारताय मला. ते 56% माहिती तुमच्याकडून घेईन मी, कोणी सांगितलं 56%. एकूण ते सांगतोय मी, रस्त्याची परिस्थिती काय, विजेचे दर काय आहेत, खंडणी खोराचा त्रास काय, या सगळ्या एकंदरीत गोष्टी केल्या तर महाराष्ट्रामध्ये उद्योगधंद्यांना फ्रेंडली वातावरण नाही. आणि म्हणून त्याकरता एक उदाहरण दिलं, एकही मोठा उद्योग का महाराष्ट्रात येत नाही? 12 देशात आलेत तर आलाय का महाराष्ट्र? ऍपल कंपनी सब कॉन्ट्रॅक्ट खूप मानाचं स्थान आहे, आलाय का? का नाही येत? केंद्र सरकार ज्यावेळेला आंदोलन सुरू होतं, भाजप एकटाच डिफेंड करत होता, मित्र पक्ष मात्र डिफेन्स मध्ये होते. नेमकं काय दिसतंय केंद्रामध्ये? भाजप सरकारला बाकीचे मित्र पक्ष सहकार्य करतायत की नाही, काय परिस्थिती? पाय त्यांचे प्रयत्न चाललेले आहेत की डिलिमिटेशनच्या नावाखाली फाटाफूट करा. आता कसं आहे की 50% जागा वाढवायचा त्याचा एक प्रस्ताव आहे. मग युपीच्या लोकांना काय सांगतात की तुमचे 80 खासदार आहेत, आता 120 होतील. बिहारच्या लोकांना सांगायचं तुमची इतके होतील, मग तुम्ही मदत करा. म्हणून काही लोकांना सांगायचं की बघा तुम्ही युपीला जागा वाटतात, तुम्ही विरोध का करताय? असं करून काही काही आमदारांना फोडायचं चाललंय. आता काय झालंय की आमच्याच पक्षामध्ये डिलिमिटेशन बद्दल काही मतभेद आहेत. एनसीपी शरद पवार गटाने काही मत व्यक्त केलं, आमचा त्याला विरोध आहे. काँग्रेस पक्षाचा या फेडरल बॅलन्स ज्याला म्हणतात की जनसंख्येची तारीख जर पुढची घेतली तर दक्षिणेच्या राज्यावर अन्याय होईल, त्याकरता आमचा विरोध आहे. आणि माझा वैयक्तिक विरोध आहे 850 खासदार करण्यामध्ये. आज 550 आहेत, तिथं कुठं बोलायला मिळत नाही. तर त्यांच्याच एका खासदारांनी बाळूमामांनी तक्रार केली की आम्हाला बोलायला मिळत नाही. 850 झाल्यावर मिळेल का? म्हणजे संसदेचं महत्व शून्य करून टाकायचं. चीनची संसद 5,000 सदस्यांची आहे आणि त्यांची 5 वर्षामध्ये एकदा आठवड्याची बैठक होते. एक शब्द सुद्धा कोणाला बोलता येत, नुसतं हात कोरा करायचा, जेव्हा खायचं जायचं निघून. अशी पाहिजे का संसद आपल्याला? आता अमेरिकेच्या संसदेकडे अधिकार आहेत का भारताच्या संसदेमध्ये? त्यांना हे मोडून टाकायचे, लोकशाही व्यवस्था मोडून टाकायची. म्हणून मला भीती आहे 2/3 बहुमत मिळालं की त्याला काही करता येईल, काही करता येईल. कमी होणार नाही. ही बघा, राजकीय पक्षापेक्षा हे विद्यार्थ्यांनी आंदोलन हातात घेतले. आम्ही कमी पडलो असेल कदाचित, आम्ही आमच्या पद्धती करतोय, आमच्या कदाचित आमच्यात एक ससूत्रीपणा नसेल, पण आंदोलन विद्यार्थ्यांनी हातात घेतले, ते थांबणार नाही आता. फडणवीस केंद्रात जाऊन शिक्षण मंत्री बनणार अशी चर्चा आहे, तर त्यामुळे त्यांचे ते अंतर्गत राजकारण आहे. आज काय झालं की समजा उद्या काही कारणामुळे, मी सांगितलं तुम्हाला अमेरिकेचं वगैरे, काही कारणामुळे नेतृत्व बदल झाला. मी करायला बोललो होतो की मराठी माणूस होऊ शकतो, का बोललो होतो की काँग्रेस काय होणार नाही, मी होणार नाही, शरद पवार होणार नाहीत, काय कोण आहे, भाजपचाच कोणतरी होईल. भाजपचं कोण आहे? तरी युपीचा माणूस आहे, गुजरातचा माणूस आहे, नागपूरचे 2 जण आहेत. त्यातला एकाचा पत्ता कटला इथेनॉलमुळे, तिघे राहिले. त्यातल्या त्यात इंग्रजी वगैरे थोडा येणारा आपला माणूस आहे, म्हणून मी त्या गमतीने त्या म्हटलं होतं. पण मला उद्देश होता की तिथं दिल्लीमध्ये बदल होणार आहे. आता दिल्लीत ह्याला न्यायचं म्हणजे काय, यांचा आपसातली स्पर्धा आहे ती कट करायची. इथं दिल्लीत गेले की त्याला काही महत्व राहत नाही, पंख कापायचा प्रकार आहे, म्हणून ते जाऊ शकत नाही. त्यांनी सांगितलं मला जायचं नाही म्हणून. त्यांचं काय चाललंय ते करू द्या, आम्हाला चांगला शिक्षण मंत्री पाहिजे. तुमच्या पक्षात नसेल तर बाहेरचा आणा, पण शिक्षणाचं मातेरे करू नका. जनगणनेच्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही जातीचा उल्लेख आहे तो केला नव्हता. 40 ऑप्शन्स आहेत, त्याच्यामध्ये आपली जात कुठली आहे हे सांगितलं आणि कोरोनाचा टीका तुम्ही कुठे घेतला हा देखील त्याच्यामध्ये ऑप्शन. असं आहे की यावेळेला आम्ही जाणून बुजून मागणी केली की जनगणना करताना कास्ट सेन्सस करा, ही आमची मागणी होती, ती सरकारने मान्य केली. तर आमचा एक उद्देश त्याकरता काय की आपण जनगणना करताना आर्थिक सामाजिक विकासाची देखील आपली माहिती होईल आणि आपला अधिकृत आकडे मिळतील, ही त्याची बाजू उभी आहे.
आता प्रश्न असा की ते त्यांचा विरोध कदाचित 40% असेल. त्याची वाटणी कोणी कशी करायची ते मला माहिती नाही. हायवे पाहिजेत का आपल्याला? नक्कीच पाहिजेत. इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे का? नक्कीच पाहिजे. मिसिंग लिंकची जी चर्चा झाली, आमचा प्रोजेक्ट होता तो. कारण आम्हाला पुण्याला कोल्हापूरला लवकर यायला चांगला प्रोजेक्ट आहे. पण मला जेव्हा डिसेंबर 13ला इंजिनियर्सनी प्रकल्प आणून दिला, ते म्हटलं माझं समाधान नाही. ॲज अ इंजिनियर मला त्यात धोका वाटतोय. कारण लोणावळा तलावाच्या खालनं बोगदा जाणार आहे. तो देशात कुठे आपण तलावाखालनं बोगदा काढलेला नाही, परदेशात आहे. त्यामुळे आणखी पुन्हा काळजीपूर्वक तपासा. आम्हाला पाहिजे पण आम्ही चुकीचं करणार नाही आणि सेफ्टीची आम्ही तडजोड करणार नाही, एवढं सांगितलं तुम्ही. त्यांनी केलं, पुढे चांगलं काम केलं. 17ला फडणवीसनी कॉन्ट्रॅक्ट दिलं, 18ला काम सुरू झालं, पूर्ण झालं का? मी गेलो होतो, अभिनंदन केलं की आमचा प्रोजेक्ट तुम्ही पूर्ण केला, हरकत नाही. आता त्यामध्ये काही पावसात काहीतरी घोटाळा झाला तर ते प्रश्न वेगळा आहे. मला भीती काय, इंजिनियर्सनी डिझाईन चांगलं केलं का? नक्कीच केलं, माझा विश्वास आहे. पण मी 40% कमिशन केलं तर मी काय गॅरंटी घेणार? कामामध्ये कुठं कर्नाटक सरकारचं विधानसभेवर होतं त्यावेळेला वाढवा बहुतेक नेत्याचा कर्नाटक सरकार निवडणूक होती त्यावेळेला 40%वर सरकार गेलं, अशा प्रकारची भूमिका तुमच्या सगळ्या नेत्यांची होती. या हा 40% कमिशन, बरोबर आहे. महाराष्ट्रातलं पण ती स्थिती तुम्हाला दिसते का? तेच मी बोललोय अधिकृतपणे की कर्नाटकचं सरकार 30% कमिशन, 40% कमिशन आणि पे सीएम, पेटीएम असतात पे सीएम केलं होतं, त्यात गेलं सरकार. इथं आता होतंय तेच. खड्डे किती पडलेत, माणसं खड्ड्यात किती मरतायत का? सरकारला काहीतरी वाटलं पाहिजे. आणि कुठलाही महामार्ग करताना इंडियन रोड काँग्रेसचे स्पेसिफिकेशन असतात. त्या स्पेसिफिकेशन रस्ता केला तर खड्डा पडायचा प्रश्न येत नाही. तुम्ही पैसेच त्यात गडबड होते, त्यामुळे सगळं होतंय. शिवसेनेच्या बाबतीमध्ये फास्ट्रॅकवर सध्याचं सुनावणी सुरू आहे. एकूणच काय तुम्हाला माझी फार घोर निराशा झालेली आहे न्याय व्यवस्थेकडून. ज्या दिवशी एकनाथ शिंदेनी आमदार पळवले, फोडले, त्या दिवशी पक्षांतर झालं का नाही? पक्षांतर बंदी कायदा जो राजीव गांधींनी 1985 साली केला होता आणि जो 2003 साली वाजपेयींनी बदलला, त्या कायद्याचं उल्लंघन झालं की नाही एवढं न्याय द्यायला आम्हाला सांगता येत नव्हतं का? की नाही काय झालं सगळं ठीक आहे, काही चुकीचं झालं नाही, हरकत नाही, राहू द्या एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री, किंवा हिने पक्षांतर केलं यांची सगळ्यांची आमदारकी घालवा, हा तुम्हाला निर्णय देता आला नाही. भारतीय लोकशाही करता सर्वात महत्वाचा निर्णय हा सुप्रीम कोर्टात दिला नाही. आणि काही वेळेला निर्णय न देणं हाच निर्णय असतो. निर्णय न दिल्यामुळे सरकार चाललं 4 वर्ष. चालली सुनावणी, पण निर्णय काय लागेल का नाही माहित, बघू, वाट बघूया आपण. फार चांगली भूमिका त्यात, आता निर्णय शेवटी द्यायचा त्याच्या हातात आहे. तुम्ही द्या ना, पण तुम्ही द्या, तुमची कारण सांगा. पक्षांतर जेव्हा झालं एकनाथ शिंदेनी केलं तेव्हा तुम्ही कायदे निर्णय देऊन सांगायला पाहिजे की काय केलं, त्यात काही गैर नाही झालेलं, किंवा झालं ती गैर आहे ना निरस्त करा सगळ्यांना, काहीतरी निर्णय द्यायला पाहिजे होता. तुम्ही निर्णय दिला नाही, हाच निर्णय होता. आणि आता काय होईल मला माहिती नाही. ठीक आहे, थँक्यू.